शेतकरी भावा बहिणीनो, सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीनं नुकसानीच्या धर्तीवरती माननीय महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या या मदतीच्या अनुसरून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित होतं। परंतु जी मदत यांनी घोषित केली यामध्ये प्रामुख्याने 17,500 कमीत कमी प्रति शेतकऱ्यांना हा विमा दिला जाईल अशा प्रकारच्या केलेल्या घोषणेची अंमलबजावणी सुद्धा अद्याप झालेली नाही आहे। तेव्हा नुकसानीच्या प्रमाणामध्ये मिळणारा पीक विमा आणि कमीत कमी प्रति शेतकरी मिळणारा 17,500 ची वाटप आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या अनुदानाच्या रकमा सुद्धा जे हजारो शेतकरी या जिल्ह्यातले वंचित आहेत त्यांच्या खात्यावरती जमा करा या मागणीसह जो बीड जिल्ह्यामध्ये याही सगळ्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जो ऊस पिकवला आणि या ऊस दरवाढीचं आंदोलन शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालं। घोषित केलेल्या ऊसाच्या दराचे बिल काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली, परंतु मागच्या 3 महिन्यापासून ह्या ऊसा कारखान्याला घातलेल्या ऊसाचे बिल अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जात नाही आहेत। तेव्हा 15% व्याज दराने ही शेतकऱ्यांची थकीत असणारी ऊसाची बिल ताबडतोब जमा करावीत या मागणीसाठी उद्याच्या 1 एप्रिलला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाचं नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले हे करणार आहेत। तेव्हा या मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा आपल्याला करत आहे।